नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तर तो थोडासा वेगळा आहे. वेगळा जरी असला तरी खूप महत्त्वाचा आहे, कारण आजचं हे बदलतं जग, बदलतं युग पाहून या विषयावर व्हिडिओ बनवणं मला खरंच असं वाटलं की गरजेचं आहे. आधी विचार केला बनवू की नको बनवू, म्हणजे खूप दिवसाचं माझ्या मनामध्ये चालू होतं की या विषयावर व्हिडिओ बनवायचा म्हणून, पण बनवू की नको बनवू असं काय काय कन्फ्युजन चालू होतं. पण नंतर विचार केला की खरंच या विषयावर व्हिडिओ बनवणे ना खूप गरजेचे आहेत. कारण बघा आजकाल ना लहान मुलांवर किती असे गैरप्रकार होतात, किती अत्याचार होतात. तर त्यासाठी आपण पॅरेंट्स म्हणून काय करू शकतो किंवा काय पॅरेंटिंग अशा टिप्स आहेत ज्या आपण फॉलो करू शकतो, तर त्याच विषयावर आज मी तुमच्याशी बोलणार आहे. आज मी प्रत्येक पालकांसाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, जी प्रत्येक मुलामुलींना, प्रत्येक घराला, प्रत्येक पालकांना माहीत असायला हवी. तर आज बघा मी एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्यासोबत बोलणार आहे. माझी कामं करता करताच मी तुमच्याशी या विषयावर बोलणार आहे. तर बघा, आपण आपल्या मुलामुलींना अभ्यास शिकवतो, चांगल्या सवयी शिकवतो, संस्कार देतो, पण त्याचबरोबर त्यांना स्वतःची सुरक्षितता किती जपायची आहे तर हे शिकवणंसुद्धा खूप गरजेचं आहे. कारण आजच्या याच्यामध्ये बघा, आपण रोज वर्तमानपत्रामध्ये ऐकतो, वाचतो किंवा मग टी व्हीवर बघतो की आजकाल लहान मुलांवर किती असे गैरप्रकार होतात, किती अत्याचार होतात, त्यांचे जीव जात आहेत. तर याच्यावर बघा, आपण म्हणजे जगाकडून काही अपेक्षा करू शकत नाही, कारण समोरच्याचं जे वागणं आहे तर ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही. पण आपण आपल्या मुलांना काय शिकवू शकतो याविषयी, त्यांना सेल्फ अवेअरनेस कशाप्रकारे आपल्याला शिकवायचा आहे, कशाप्रकारे त्यांना स्वतःची जी सुरक्षा आहे ती करायची आहे, तर ते आपण त्यांना नक्कीच सांगू शकतो. तर आजच्या काळामध्ये लहान मुलांवर होणारे अत्याचार, लहान मुलांवर होणारे गैरप्रकार पाहता पालक म्हणून आपण जागरूक राहणं खूप महत्त्वाचं आहे. मुलांना आपल्याला घाबरवायचं नाही आहे, पण त्यांना योग्य गोष्टी आपण नक्कीच शिकवल्या पाहिजे. सर्वात आधी लहान मुलांना त्यांच्या शरीराबद्दल आदर करणे आपल्याला शिकवायचे आहे. त्यांना आपल्याला सांगायचं आहे की तुझं शरीर फक्त तुझं आहे, त्याला स्पर्श करण्याचा अधिकार बाहेरच्या कोणालाही नाही. कोणताही स्पर्श जर तुला चुकीचा, विचित्र किंवा अस्वस्थ वाटत असेल तर त्याबद्दल लगेच आईवडिलांना किंवा मग विश्वासू मोठ्या व्यक्तींना सांग. बरेच वेळा असं होतं की लहान मुलं बघा, आईवडिलांना ना काही गोष्टी सांगायला बघत नाही. पण त्यांना शिकवा की जर आईवडिलांना सांगण्यामध्ये जर तुला कम्फर्टेबल फील होत नसेल तर घरामध्ये मोठे भाऊ किंवा बहिणी असतात, किंवा यांना सोडूनसुद्धा बघा घरामध्ये आणखी म्हणजे आजी असतात, आजोबा असतात, किंवा ज्यांच्याशी त्यांचं चांगलं पटतं तर त्या व्यक्तींना किमान त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगायला हव्यात. मुलांना सोबतच बघा नाही म्हणायला शिकवायचं आहे. कोणीतरी ओळखीचं असो किंवा अनोळखी, जर काही चुकीचं वाटत असेल तर मोठ्यांना नाही म्हणणं चुकीचं नाही. कोणी कुठे चल म्हटलं की मुलं लगेच त्यांच्या मागे जातात, किंवा मग कोणी म्हटलं की चॉकलेट देतो माझ्यासोबत माझ्या घरी चल, तर मुलं लगेच त्यांच्यासोबत जातात. पण त्यांना सांगा, त्यांना शिकवा की प्रत्येकासोबतच त्यांच्या मागे मागे जाणं योग्य नाही. कारण बघा, आजकाल लहान मुलांसोबत जे गैरप्रकार होतात तर ते बऱ्याच वेळा अशाच विषयांवरून होतात की चॉकलेटच्या बहाण्याने कोणीतरी कुठेतरी घेऊन गेलं, किंवा काहीतरी दाखवतो या बहाण्याने कोणीतरी कुठेतरी घेऊन गेलं. तर प्रत्येकासोबतच त्यांच्या मागे मागे जायचं नाही. या गोष्टीसुद्धा आपल्याला त्यांना शिकवायच्या आहेत. कारण मुलं लहान आहेत, काय योग्य काय वाईट हे त्यांना नाही माहीत, पण हे आपल्याला त्यांना शिकवायचं आहे. आजचं हे जग बघता आपण जे पालक आहोत, आपण जे पॅरेंट्स आहोत, तर यांनाच थोडंसं जागरूक व्हायला हवं. कारण आपण दुसऱ्यांकडून, जगाकडून नाही अपेक्षा करू शकत. जसं की मी तुम्हाला आधीच्या याच्यामध्ये म्हटलं, सुरुवातीला सांगितलं की आपण जगाकडून नाही अपेक्षा करू शकत की ते आपल्या लहान मुलींना अगदी योग्य नजरेने आणि आदरानेच बघतील म्हणून. कारण कोण कसं आहे आपल्याला नाही माहीत. म्हणून मग आपल्या मुलांची सुरक्षा ही आपल्या हातामध्ये आहे, आणि आपल्याला त्यांना सांगायचं आहे की स्वतःची सुरक्षा कशा प्रकारे करायची आहे, गुड टच काय आहे, बॅड टच काय आहे, या गोष्टीविषयी त्यांच्याशी अगदी मनमोकळेपणाने आपल्याला बोलायचं आहे. सोबतच त्यांना या गोष्टीसुद्धा आपल्याला नेहमी सांगायच्या आहेत की आईवडिलांपासून कोणतीही गोष्ट लपवायची नाही.
जर एखाद्याने म्हटलं की ही गोष्ट आईला किंवा बाबाला सांगू नको, तर अशा गोष्टी कधीही लपवायच्या नाहीत. मुलं काय करतात की एखाद्याने काही म्हटलं किंवा बऱ्याचशा अशा वाईट साईट गोष्टी लहान मुलांना कोणीतरी इतर सांगतं की ह्या गोष्टी आईवडिलाला सांगायच्या नाही आणि मुलं ते तसे करतात की मुलं आईवडिलाला कुठलीही गोष्ट सांगत नाहीत. पण आईवडिलांनी मुलांना एक गोष्ट ही नेहमी सांगायची आणि प्रत्येकाने म्हणजे प्रेमाने त्यांना सांगायचं की गोष्ट कुठलीही असो ती आईवडिलांना अगदी मोकळेपणाने बोलायची. कुठलंही म्हणजे मनामध्ये भीती ठेवायची नाही किंवा घाबरायचं नाही. मनमोकळेपणाने आईवडिलांशी कोणतीही जी गोष्ट आहे तर ते शेअर करायची. सोबतच बघा मुलांसोबत ना रोज थोडा वेळ म्हणजे आपल्याला त्यांच्याशी घालवायचा आहे. त्यांच्यासोबत म्हणजे थोडासा वेळ आपल्याला बोलायचा आहे, त्यांना थोडासा वेळ द्यायचा आहे. त्यांच्यासोबत कोण भेटलं, काय झालं, आजचा दिवस कसा गेला, शाळेमध्ये काय शिकवलं, तर या सगळ्या गोष्टी त्यांना प्रेमाने आणि विश्वासात घेऊन विचारा. कारण अनेकदा मुलं काय करतात घाबरून आणि भीतीपोटी काही गोष्टी सांगत नाहीत, बऱ्याच गोष्टी आपल्यापासून लपवतात. तर त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे, काय नाही, दिवसभरामध्ये त्यांच्यासोबत काय घडलं, काय झालं, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या म्हणजे त्यांना प्रेमाने विचारायच्या आहेत, विश्वासात घेऊन विचारायच्या आहेत. तर आजचा हा जो विषय आहे तर तो थोडासा वेगळा आहे. पण वेगळा जरी असला तरी आजच्या या काळासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आजकाल तुम्ही बघता की लहान मुलांसोबत कशा प्रकारची वागणूक असते इतर लोकांची आणि ते कशा प्रकारे त्यांच्यासोबत वागतात, त्यांच्यावर काय गैरप्रकार होतात, किती अत्याचार होतात. तर आधी ना म्हणजे या विषयावर मी व्हिडिओ बनवायचा की नाही बनवायचा याविषयी ना खूप विचार केला. पण मग नंतर विचार केला की खरंच या विषयावर व्हिडिओ ना बनवणे गरजेचे आहे. समजा कधी कधी काय होतं की जे पेरेंट्स आहेत तर त्यांना खरंच नाही कळत की लहान मुलांशी कशा प्रकारे वागायचं, कशा प्रकारे त्यांच्याशी बोलायचं, कशा प्रकारे त्यांची आणि आपली जी अटॅचमेंट आहे तर ती आणखी घट्ट करायची. तर खरंच या विषयावर ना म्हणजे याच्यावर त्यांना तेवढं नाही कळत. तर म्हटलं चला एक ना छोटासा हा जो व्हिडिओ आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करूयात म्हणून. तर बघा लहान मुलांशी म्हणजे आपण कशा प्रकारे वागायला हवं. कारण त्यांना नाही माहिती की काय चांगलं काय वाईट. तर या विषयावर आपण म्हणजे त्यांच्यासोबत कशा प्रकारे वागायचं किंवा काय पॅरेंटिंग टिप्स आहेत तर त्याच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या. तर मुलं लहान आहेत म्हणून आपण त्यांच्याशी ना फारसं बोलत नाही. पण असं न करता मुलांशी ना मोकळेपणाने आपल्याला संवाद साधायला हवा, त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलायला हवं. त्यांची दिनचर्या कशी राहिली, त्यांच्या म्हणजे दिवसभराच्या याच्यामध्ये त्यांच्यासोबत काय घडलं, कोण भेटलं, त्यांचा दिवस कसा राहिला, तर या विषयावर आपल्याला त्यांच्याशी बोलायला हवं. नाहीतर आपण काय करतो की मुलं काही सांगायला जातात आणि आपण आपल्याच कामामध्ये असतो. तर असं न करता त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलायचं, त्यांच्याशी चांगल्यातून चांगला संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा. कधी कधी मुलांचं जे वागणं आहे तर ते अचानक बदलतं किंवा मुलांच्या मनामध्ये अचानक भीती निर्माण होते किंवा त्यांचं जे वागणं आहे तर त्या रोजच्या वागण्यापेक्षा ना अगदी असं वेगळं वागणं असतं. तर हे का बरं होत आहे, मुलांमध्ये हे चेंजेस का बरं आलेले आहेत, तर या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष द्यायचं आहे. आणि नुसतं लक्षच नाही द्यायचं आहे तर बघा त्याच्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला ऑब्झर्व करायच्या आहेत. की कधी कधी काय होतं की एखाद्याकडून मुलांसोबत जर गैरप्रकार होत असेल किंवा त्यांच्याकडून जर त्यांचा मानसिक छळ होत असेल तर अशा वेळेला समोरचा व्यक्ती काय करतो की कोणाला सांगायचं नाही, जर तू कोणाला सांगितलं तर मी तुला मारणार, असं करणार तसं करणार, अशा बऱ्याचशा गोष्टी त्या मुलाला त्यांच्याकडून बोलल्या जातात. आणि या वेळेला मग मुलगा काय करतो किंवा मुलगी काय करते की मनामध्ये ना भीती धरून बसतो आणि या ज्या गोष्टी आहेत तर त्या आईवडिलाला सांगत नाही. त्यांच्या मनामध्ये खूप अशी भीती असते, त्यांचं जे वागणं आहे तर ते अचानक बदलतं. तर या गोष्टीसुद्धा आपल्याला ऑब्झर्व करायला पाहिजे की मुलांचं वागणं का बदलत आहे, काय गोष्ट आहे, काय विषय आहे. तर हा जो विषय आहे तर तो आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. पण बऱ्याच वेळा आपण काय करतो की काही गोष्टी झाल्या की आपण डायरेक्ट मुलांना दोष देतो. पण मुलांना दोष देण्यापेक्षा त्यांना समजून घ्या की जी गोष्ट झालेली आहे ती का बरं झाली, त्यामागे काय कारण आहे, त्याचं काय रिझन आहे. तर या सगळ्या गोष्टी बघा आणि त्यानंतर मग मुलांना प्रेमाने समजवा. नाहीतर आपण काय करतो, काही झालं नाही झालं की लगेच मुलांना दोष देतो की हे सगळं तू असं केलं तसं केलं. आणि या अशा आपल्या वागण्यामुळे समोरच्या जो म्हणजे जेही लहान मुलं आहेत, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांच्या मनामध्ये ना आपल्याप्रती जी एक भीती आहे तर ती तयार होते आणि कुठलीही गोष्ट मग ते आपल्याला सांगायला बघत नाही. तर त्यामुळे डायरेक्ट त्यांना दोष न देता त्यांना समजण्याचा प्रयत्न करा. मुलांना आपल्याला घाबरवायचं नाही आहे, त्यांना सक्षम बनवायचं आहे, त्यांना सेल्फ अवेअरनेस
हे काय असते तर हे आपल्याला त्यांना शिकवायचं आहे. गोष्ट कुठलीही असो, कशीही असो, तरीही तू मला सांगू शकतेस, हा विश्वास आपल्याला त्यांच्या मनामध्ये निर्माण करायचा आहे. की बाहेर काहीही झालं असेल, कुठलीही गोष्ट असेल, कशाही पद्धतीची गोष्ट असेल, तरी न घाबरता तू मला सांगू शकतोस किंवा सांगू शकतेस. तर हा विश्वास आपल्याला त्यांच्या मनामध्ये निर्माण करायचा आहे. तर एक पालक म्हणून, जागरूक पालक म्हणून या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या आपण नक्कीच करू शकतो. आणि जेव्हा आपण या अशा परिस्थितीच्या बाबतीमध्ये मुलांशी बोलतो आणि त्यांना सांगणेसुद्धा महत्त्वाचे असते. आपण काय करतो की मुलं लहान आहेत म्हणून आपण त्यांच्यापासून हा जो विषय आहे तर तो लपवतो किंवा त्यांना सांगणं तेवढं महत्त्वाचं आपल्याला वाटत नाही. पण खरं सांगायचं तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या मुलांना माहिती असायला हव्या. कारण त्यांनाही माहिती असायला हवं की परिस्थिती कशी असू शकते किंवा कशी परिस्थिती येऊ शकते आणि यामध्ये आपण काय करू शकतो. तर याविषयी जे लहान मुलं आहेत तर ती आपलं म्हणजे आपलं डोकं लावून, आपले विचार लढवून त्यातून सुटण्याचा जो म्हणजे प्रयत्न आहे किंवा सुटण्याची जी युक्ती आहे तर ती करू शकतात. तर त्यामुळे अशा ज्या गोष्टी होतात तर त्या त्यांना सांगायच्या की इथे असं झालेलं आहे. म्हणजे एकदम डायरेक्ट टू डायरेक्ट आपण लहान मुलांना सांगू शकत नाही. पण एक आपण आपल्या पद्धतीने एक चांगलं उदाहरण देऊन आपण त्यांना सांगू शकतो आणि आपण त्यांना समजवू शकतो. सोबतच त्यांना बघा कोणता स्पर्श चांगला, कोणता स्पर्श वाईट, गुड टच, बॅड टच याविषयीची माहिती आपल्याला त्यांच्याकडून मिळायला हवी. मुलं लहान आहेत, त्यांना काहीही नाही माहीत की कोणाचा स्पर्श चांगला आहे, कोणाचा स्पर्श वाईट आहे. कधी काय होतं की अगदी जवळचीच व्यक्ती ज्यांच्यावर आपण म्हणजे विश्वाससुद्धा करू शकत नाही की हा व्यक्ती असा करू शकतो. तर कधी अशाच व्यक्तींकडून अशा प्रकारची वागणूक म्हणजे मुलांना मिळते किंवा अशा प्रकारचे जे प्रकार आहेत तर ते बघायला मिळतात. तर मुलांना याबद्दल ना आपल्याला म्हणजे त्यांच्याशी मोकळेपणाने बोलायला हवं की कोणाचा स्पर्श चांगला, कोणाचा स्पर्श वाईट. शाळेमध्ये टीचर्स असतात तर ते कशा प्रकारे वागतात, कसे म्हणजे काय त्यांचं वागणं आहे. तर या सगळ्या गोष्टींविषयी आपल्याला मुलांशी बोलणे ना खूप गरजेचे आहे की गुड टच काय आहे, बॅड टच काय आहे, या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला. तर चला, इतकंच मला आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्याशी बोलायचं होतं. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण बघा बरेच पालक असे आहेत की ज्यांना खरंच या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर त्या नाही माहीत की मुलांशी कसं वागायचं, काय वागायचं, त्यांच्यासोबत कशा प्रकारे बोलायचं, पॅरेंटिंग टिप्स काय आहेत तर याविषयी खरंच बऱ्याच लोकांना माहिती नसते. तर म्हणून मग अगदी माझ्या या छोट्याशा व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. कारण बरेचसे पॅरेंट आजही असे आहेत की त्यांना नाही माहिती की मुलांसोबत कसं वागायचं किंवा आपल्या मुलाचं भवितव्य धोक्यामध्ये आहे. बऱ्याच वेळा आपण काय करतो की शेजाऱ्यांच्या भरोश्यावर आपले जे लेकरं आहेत तर ते सोडून इकडे तिकडे कुठेतरी निघून जातो. पण खरं सांगायचं ना तर आजकाल विश्वास आपण कोणावरच ठेवू शकत नाही. कधी जे शेजारी पाजारी आहेत तेच घातपात करतात. तर अशापेक्षा त्यांना काय चांगलं काय वाईट हे आपणच शिकवायचं. इतरांकडून आपण अपेक्षा करू शकणार नाही. कारण जग कसं आहे हे आपल्याला नाही माहिती. आपल्या मुलांना कोण कशा नजरेने बघतं, आपल्याला कोण कशा नजरेने बघतं आपल्याला नाही माहिती. पण हे आपल्याला त्यांना शिकवायचं आहे की तुला स्वतःची सुरक्षा कशा प्रकारे करायची आहे. बाहेरचं कोण कसं आहे, कोणाचं वागणं कसं आहे, काय आहे, कोणाचा स्पर्श चांगला आहे, कोणाचा स्पर्श वाईट आहे, तर हे आपल्या मुलांना आपल्याला शिकवायचं आहे. तर त्यामुळे म्हणजे अगदी अशा या छोट्याशा व्हिडिओ थ्रू मी ही छोटीशी पॅरेंटिंग टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर चला, व्हिडिओ खूप लांब होणार म्हणून व्हिडिओ इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.